नमस्कार मंडळी, चला तर आज आपण उकळत्या पाण्यात भेंडी टाकून एक सिक्रेट रेसिपी मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे, जी तुम्हाला आजवर यूट्यूबवरती कुणीच सांगितली नसेल आणि तुम्हाला माहीत देखील नसेल। तर ही रेसिपी काय असणार आहे त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। चला तर जास्त वेळ न घालवता लगेचच रेसिपीला सुरुवात करूया। तर इथे आपण 250 ग्रॅम कवळी व जास्त कवळी नाही किंवा निब्बर नाही अशा पद्धतीची भेंडी इथे आपल्याला लागणार आहे। तर या प्रकारे आपण इथे सर्व भेंड्या घेतलेल्या आहे। कुठेही आपल्याला इथे ही रेसिपी बनवत असताना निब्बर भेंडीचा वापर करायचा नाही। तर आता ही भेंडी आपण स्वच्छ अशी धुवून घेतलेली आहे। भेंडी अगोदर आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायची आहे। तर पूर्णपणे भेंडी स्वच्छ धुवून घेतली त्यानंतर इकडे गॅसवरती कढईमध्ये भरपूर असं पाणी आपण उकळायला ठेवलेलं आहे। त्यामध्ये घालायचं आहे अर्धा चमच इतकं मीठ आणि त्यानंतर स्वच्छ धुवून घेतलेली भेंडी यावरती टाकून घ्यायची आहे। यामध्ये आणखीन एक सिक्रेट पदार्थ आपल्याला ही भेंडी शिजवत असताना टाकायचा आहे, परंतु भेंडी आपल्याला मिठाच्या पाण्यामध्ये थोडीशी मिक्स करून घ्यायची आहे। आता भेंडी मिक्स करून झाली की यामध्ये एक लिंबू आपल्याला असंच कट करून टाकून द्यायचा आहे। या लिंबामुळे आपल्या भेंडीचा हिरवटपणा अगदी जसाच्या तसा राहतो। त्यामुळे यामध्ये टाकलेलं मीठ आणि लिंबू यामुळे तुम्हाला भेंडी शिजवून घेतलेली आहे की कच्ची यामधला फरक सुद्धा कळणार नाही। तर ती इतकी हिरवीगार राहते। जर तुम्हाला तुमच्या घरी पाहुणे आले आणि रेसिपी बनवायची असेल भेंडीची तर ही रेसिपी जरूर ट्राय करा। ते सुद्धा पाहून चकित होतील की या पद्धतीने इतकी हिरवीगार भेंडी कशी बनवली असेल। तर इथे आपली भेंडी अगदी 2-3 मिनिटे पाण्यामध्ये शिजवून घेतलेली आहे। त्यानंतर आपल्याला ही भेंडी काढून घ्यायची। मी वरतून झाकण ठेवलं होतं, तुम्ही अगदी झाकण न ठेवता सुद्धा ही भेंडी शिजवून घेऊ शकता। शिजवलेली भेंडी एखाद्या कॉटनच्या कपड्यावरती आपल्याला ती काढून घ्यायची आहे पूर्णपणे पाणी निथळेपर्यंत। आता भेंडीचं पाणी निथळतंय तोपर्यंत इकडे एक मीडियम साईजचा कांदा, 3 मीडियम साईजचे टोमॅटो तसंच 2 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहे। आता मिरचीचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी अधिक करू शकतो, पण आपण यामध्ये काही गरम मसाले सुद्धा यूज करणार आहोत, त्यामुळे इथे हिरव्या मिरचीचं जे प्रमाण आहे ते बेतानेच घ्यायचं आहे। कांदा आपण एक कट करून घेतलाय, कशा पद्धतीने कट केला पाहू शकता। तर अशाच प्रकारे तुम्हाला देखील कट करायचा आहे। त्यानंतर संपूर्ण टोमॅटो देखील कट करून त्यामधलं बी काढून टाकलेलं आहे। त्यानंतर आपल्याला टोमॅटो देखील अशा पद्धतीने कट करून घ्यायचा आहे। संपूर्ण टोमॅटो देखील आपला कट करून झालेला आहे। आता याच पद्धतीने हिरवी मिरची देखील थोडीशी जाडसरच कट करून घेणार आहे, कारण लहान मुले ही भाजी खाणार आहेत, जेणेकरून त्यांना सहज यामधली हिरवी मिरची वेगळी करता येईल। तर मंडळी, तुम्हाला माझे एक निवेदन आहे की तुम्ही आपली ही रेसिपी कुठल्या शहरातून किंवा गावातून पाहत आहात ते मला कमेंटद्वारे नक्कीच कळवा, म्हणजेच मला तुमचे पर्सनली आभार मानता येतील। तर इथे आपलं संपूर्ण चिरून झाल्याच्या नंतर आपल्या इकडे भेंडी सुद्धा थंड झालेली आहे, तसंच त्यावरचं पाणी जे आहे ते पूर्ण सर्व झालेलं आहे, म्हणजे कोरड्या झालेल्या आहेत। त्यानंतर भेंडी सुद्धा कट करत असताना 1-1 इंचावरती भेंडी आपल्याला कट करून घ्यायची आहे। भेंडी पूर्णपणे शिजलेली असल्यामुळे हिला म्हणजे शिजण्याचं टेन्शन नाही। तसंच आपण ही भेंडी वेगळ्या पद्धतीने बनवतोय, त्यासाठी भेंडी 1-1 इंचावरती आपल्याला अशा प्रकारे कट करून घ्यायची आहे। तर भेंडी पाहू शकता अगदी सहज कट होती, कारण ना आणि भेंडी शिजवत असताना अगदी 2 ते 3 मिनिटेच तुम्हाला पाण्यावरती भेंडी शिजवून घ्यायची आहे। खळखळून उकळलेल्या पाण्यामध्ये 3 मिनिटांमध्ये चांगली भेंडी शिजल्या जाते। तर इथे पहा, मस्त अशी भेंडी आपली कट करून झालेली आहे, हिरवीगार दिसत आहे। त्याचबरोबर भेंडी तुम्हाला कुठेही चिकट दिसणार नाही। त्यानंतर लगेचच गॅसवरती कढई ठेवूया आणि कढईमध्ये तेल घालायचं आहे आवडीप्रमाणे। त्यानंतर त्यामध्ये घालायची मोहरी, तसेच जिरे घालायचे। जिरे व मोहरी चांगली तडतडली की त्याचमध्ये जी कट करून घेतलेली हिरवी मिरची आहे ती घालायची। थोडीशी फ्राय झाली की त्यामध्ये घालायचा कांदा। आता कांद्याच्या कुठेही आपण पाकळ्या मोकळे केलेले नाही, तर तुम्हाला ही ट्रिक कुठल्याही रेसिपीसाठी तुम्ही यूज करू शकता। जेव्हा तुम्हाला अशा प्रकारचा कांदा त्या रेसिपीमध्ये ॲड करायचा असेल, तर ही रेसिपी बनवत असताना मी कांदा कशा प्रकारे कट करून घेतला, परंतु तो तेलामध्ये टाकला ना की अगदी काही सेकंदांमध्येच मोकळा होतो। तसंच यामध्ये थोडंसं मीठ घातलं ना की तो झटपट असा पूर्ण पाकळ्यांमध्ये मोकळा होतो, जे तुम्हाला मी व्हिडिओ कुठेही थांबवून किंवा स्किप करून न दाखवता संपूर्ण लाईव्ह दाखवत आहे। तर पाहू शकता इथे काही सेकंदांमध्येच आपल्या या कांद्याच्या पाकळ्या पूर्णपणे मोकळ्या झालेल्या आहे। तर पहा, एक्स्ट्राचं तुम्हाला एक पाकळी हाताने मोकळी करण्याची सुद्धा काहीच गरज नाही। अगदी तेलामध्ये काही सेकंदांमध्ये आपल्या इथे कांद्याच्या पूर्ण पाकळ्या मोकळ्या झालेल्या आहे। तसंच आपण भेंडी शिजवून घेतल्यामुळे ना भेंडी तुम्ही लोखंडी कढईमध्ये जरी बनवली ना
तरीसुद्धा काळी पडणार नाही. इतकी जबरदस्त ट्रिक मी तुमच्यासोबत शेअर केलेली आहे. जर तुम्हाला लोखंडी कढईमध्ये भाज्या बनवून खायला आवडत असतील तर तुम्ही ही ट्रिक वापरून नक्कीच भेंडीची भाजी लोखंडी कढईमध्ये बनवली ना तरी ती तितकीच हिरवीगार आणि चविष्ट तयार होते. इथे आपण टोमॅटो देखील टाकून घेतला होता, तो देखील परतवला. त्यानंतर कढीपत्ता तुम्हाला जर अखंड घालायचा असेल तर तसा घाला किंवा अर्धा चिरून घाला, परंतु मी इथे खाण्यात जावा यासाठी पूर्ण बारीक असा कोथिंबीर जशी कट करतो तसा आपण कढीपत्ता बारीक कट करून यामध्ये घालून घेतलेला आहे. त्यामुळेच कढीपत्ता थोडासा लेट घालायचा जर तुम्ही बारीक कट करून घालणार असाल तर. त्यानंतर सगळ्यात शेवटून चवीपुरतं मीठ घालायचं, तसंच पाव चम्मच इतकी हळद घालून घ्यायची. इथे अर्धा चमचा घरगुती मसाला घातलेला आहे, त्याचबरोबर काजू करी मसाला घातलेला आहे अर्धा चमचा. त्यामुळे टेस्ट खूप जबरदस्त येते आणि कुठलाही एखादा गरम मसाला तुम्हाला इथे वापरायचा आहे. त्यानंतर हे संपूर्ण आता मिक्स करून घेऊया. मसाले तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे वापरू शकता किंवा तुम्हाला कुठलेही गरम मसाले वापरायचे नसतील तर ते सुद्धा तुम्ही स्किप करू शकता. कुठलाही एखादा घरगुती मसाला किंवा थोडंसं लाल तिखटाचा वापर करून सुद्धा ही भेंडीची भाजी बनवू शकता. चवीला तितकीच अफलातून आणि अप्रतिम लागते. सर्वांनाच गरम मसाले खायची एवढी काही आवड नसते, त्यामुळे तुम्ही जे गरम मसाले आहेत ते इग्नोर करू शकता, म्हणजे नाही टाकले तरी चालणार आहे. संपूर्ण मसाले टाकून झाल्याच्या नंतर याला थोड्या वेळासाठी परतवून घेतलं, म्हणजे यामधून चांगला असा खमंग वास यायला लागलेला आहे. कारण यामध्ये सगळे मसाले एकजीव झाले. म्हणजेच आपल्याला आता यामध्ये शेवटून म्हणजे सगळ्यात शेवटून आपल्याला घालायची आहे जी शिजवून घेतलेली भेंडी आहे. भेंडी आपली पूर्णपणे शिजलेली असल्यामुळे आपल्याला इथे ना अगोदर भेंडी घालायची नाही. मसाल्यामधून हलकासा छान सुगंध यायला लागला की मग भेंडी घालून घ्यायची आहे आणि थोड्या वेळासाठी 2-3 मिनिटे तरीसुद्धा ही भेंडी जी आहे ना ते परतवून घ्यायची आहे. अशा पद्धतीने तुम्ही जर भेंडी परतवून घेतली ना तर या मसाल्यांची चव तसंच यामध्ये घातलेलं मीठ या भेंडीला लागेल. त्याचबरोबर टोमॅटो कांद्याचं सुद्धा चव जे आहे ते आपल्या भेंडीला मिळेल आणि यामुळेच आपली ही मस्त मसाला भेंडी वेगळ्या पद्धतीची तयार होईल. तर तुम्हाला इथे मी जवळून भेंडीचा कलर दाखवते. इतक्या वेळेसाठी आपण परतवलं तरीसुद्धा तुम्हाला अगदी ताजी टवटवीत भेंडी दिसत असेल. आता इथे भेंडी ऑलरेडी शिजलेली आहे, त्यामुळे त्याला चेक करायची गरज नाही. पण तुम्हाला वाटलंच तर तुम्ही भेंडी चेक करून घेऊ शकता की आपली भेंडी परफेक्ट अशी शिजले गेली की नाही. खूप जास्त ही शिजलेली भेंडी चांगली लागत नाही, त्यामुळे अगदी हाताने सहज तुटल्या जाईल इतकी भेंडी शिजली की लगेचच आपल्याला गॅस बंद करायचा आहे. आता इथे आपण थोड्या वेळासाठी तरी ही भेंडी जी आहे ना ते अशाच प्रकारे आपल्याला परतवून घ्यायचे आहे. भेंडीमध्ये कुठेही तुम्हाला चिकटपणा दिसणार नाही, पण ओलसरपणा दिसेल. तर बऱ्याच वेळेला आपल्याला एकदम सुकी खाऊशी वाटत नाही, पण त्यामध्ये थोडासा ओलसरपणा असेल तर ती चवीला छान लागते. आता सगळ्या शेवटून भाजून घेतलेल्या दाण्यांचा जाडसर कूट इथे आपल्याला वापरायचा आहे. 2 चमचे दाण्यांचा जाडसर कूट वापरलेला आहे, ज्यामुळे आपल्याला शेंगदाण्याचे चंक्स जेव्हा दाताखाली येतात तेव्हा आणखीनच चविष्ट लागतात. आणि भरपूर अशी बारीक कट केलेली कोथिंबीर घातली. आता फक्त आपल्याला ही कोथिंबीर व दाण्याचा कूट यामध्ये मिक्स करून घ्यायचा आहे. कुठेही इथे तुम्हाला जास्त वेळ ही भाजी आता परतवत बसायची गरज नाही. तर तुम्हाला ही नवीन आणि हॅकिंग पद्धत कशी वाटली मला कमेंट करून नक्कीच कळवा. हॅकिंग म्हणण्यापेक्षा ही ट्रिक वापरून तुम्ही अगदी अवघ्या 5 मिनिटांमध्ये ही भाजी तयार करू शकता. ही भाजी बनवण्यासाठी तुम्हाला ना जास्तीचा वेळ ना जास्तीचं काम करायला लागणार आहे. त्यामुळेच होणारी ही झटपट भाजी तुमच्यासोबत शेअर करावी म्हटलं तर तुम्हाला यूट्यूबवर कुठेही ही भाजी शोधून सुद्धा सापडणार नाही. त्यामुळेच ज्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ पोहोचणार नसेल तर अशा तुमच्या मित्रपरिवारांसोबत ही रेसिपी जास्तीत जास्त शेअर करा. आणि आपल्या चॅनलवरती जर तुम्ही पहिल्यांदा आला असाल आणि आणखीन आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेचच करून घ्या आणि बाजूच्या बेल आयकनला ऑन करायला मात्र विसरू नका. चला बोलता बोलता आपली भाजी इथे तयार झालेली आहे. सर्व करून घेऊया. खाण्यासाठी एकदम रेडी आणि झटपट होणारी मसाला भेंडी तयार झालेली आहे. अगदी हॉटेलची सिक्रेट टिप्स मी तुमच्यासोबत शेअर केलेली आहे. हॉटेलमध्ये जेव्हा तुम्ही मसाला भेंडी खाता आणि ती इतकी छान टवटवीत असते त्याचं मुख्य कारण आणि सिक्रेट पद्धत मी आज तुमच्यासोबत शेअर केली. तुम्हाला ही सिक्रेट पद्धत कशी वाटली मला कमेंट करून जरूर कळवा, म्हणजेच मला तुमचे आभार मानता येतील. चला तर मस्त अशी भाजी बनवून तयार झालेली आहे. तुम्ही ही भाजी खाण्यासाठी येऊ शकत नाही, पण घरात कुठेही फ्रीजमध्ये जर तुम्हाला भेंडी दिसत असेल तर लगेच बनवायला घ्या, तर ती तितकीच चविष्ट होणार आहे या पद्धतीने बनवली तर. चला भेटूया अशाच नवीन आणि इंटरेस्टिंग रेसिपीसह. तोपर्यंत बनवा, खा आणि कशी झाली तुमची ही रेसिपी मला या व्हिडिओच्या खाली कमेंट करून कळवायला मात्र विसरू नका. चला तर भेटूया नवीन एका रेसिपीसह. धन्यवाद.